शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काकडीचा लिलाव बघायला आलो आहोत. तर आपल्या बरोबर जे शेतकरी बांधव आहेत त्यांचा मी परिचय करून देतो. भाऊ, काय नाव तुमचं? अमोल रामनाथ चौधरी. गाव कोणचं भाऊ? गाव वणीपूर. मणी खुर्द. हा कोणती व्हरायटी लावलेली? सागर 3. सागर 3. हो. किती खुडा आहे आता? आता हा 12वा-13वा पुढे. 12वा-13वा खुडा आहे. ऍव्हरेज कसं भेटलं? अवरेज खूप 9 पुढ्यांना मी 150 कॅरेट सोडले. व्हरायटीचा कलर? व्हरायटीचा कलर आज पण चेंज नाही झाला. आता आपण कोणतं म्हणजे गाठण या व्हरायटीला सागर 3 ला बाजारामध्ये विक्री करताना इतर व्हरायट्यांपेक्षा बाजार इतर व्हरायटीपेक्षा आज पण ती 100 रुपयाला फास्ट गेली. आजची विक्री जनरल काकडीची किती होती? आज 200, 250, 300, 350 लाईटले ग्रेट. आज 450 रुपये गेली. आपला भाव 450 भेटलेला आहे. तर सागर 3 ही व्हरायटी तुम्ही याच्या अगोदर सागर पण करायचे? नाही, याच्या आधी मी शाईन करायचो, त्याच्यानंतर ती सागर 3 सुचली आली. नवीन फुटवे जास्त आहे म्हणून केली. ऍव्हरेज बरं वाटलं? हो, एकदम उत्पन्नाला चांगली वाटली. उत्पन्नाला चांगली. फुटवे भरपूर आहे. फुटवे भरपूर आहे. लांबी खूप छान. कलर कलरला अडचणच नाही आता. बरं, व्यापाऱ्यांना पसंती आहे. हो मग. पुढच्या वर्षी परत सागर 3 लावाल का? हो, पुढच्या वर्षी परत सागर 3 लावून. मित्रांनो, हा अनुभव आहे. हा बाजारामध्ये भाऊंचा स्वतःचा अनुभव आहे. हा आम्ही याच्याकरता काढायला आलो की बरेच शेतकरी बांधवांचं असं म्हणणं असतं की काकडी बाजारात नक्की कशी विकल्या जाते. तर सागर 3 ही व्हरायटी बाजारामध्ये सुद्धा नावाप्रमाणेच 1 नंबर विकल्या जाते. तर लक्षात ठेवा, सागर 3 ही व्हरायटी जर तुम्हाला लागली तर कृषी विकास भांडारमध्ये बियाणं उपलब्ध आहे. तुम्ही फक्त व्हॉट्सअप करा, बियाणं घरपोच पाठवलं जाईल. भाऊंचे विशेष आभार, ज्यांनी बियाणं लावलं आणि बाजारामध्ये विक्री कसं होतं हे सुद्धा आपल्याला त्यांनी सांगितलं. भाऊ, धन्यवाद.